डिसाइड करणार आहोत याकडे देखील लक्ष असू द्या. येस गौर कामत टीम, आपण खेळ चांगला केला. जाताना आपण सावकाश जा ही आपणास कळकळीची विनंती आहे. सातत्याने आमच्या विभागामध्ये तुम्ही खेळायला येत असतात, तुम्हाला आयोजन तर नक्कीच आवडत असेल यात शंका नाहीये, परंतु नियम देखील तितकेच आवडत असतील याकडे देखील तितकंच महत्त्व लक्ष असू द्या. कारण आयोजन आणि नियोजन हे सर्व काही भरपूर चांगलं असतं. जणू काही आपण पैशाचा विचार कधी करत नाही. समोर सामने चांगले असले ना तिथे खेळण्यासाठी जरूर मजा येते. आणि मॅच मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच अर्थात जो संघ विजय होईल तो संघ रामा 11 पोखरवाडी टीम सोबत खेळला जाईल. आज आम्ही कालापूर विभागातून का आलोय त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण अक्षरशः बॅट्समन आरेच्या बॅटमधून आपण पाहिला. येस भगवान दादा, आपण ट्रॉफी दिली ना? यस थँक्यू. 3 षटकाची मॅच, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रसाद आणि त्याच्या साथीला दशरथ. चौदरवाडी गावचा ब्रँड अर्थात ब्रँड अंबासिडर मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रसाद आणि त्याच्या साथीला तुम्हाला पाहायला मिळेल दशरथ. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुनील. पहिलं षटक. येस पहिला बॉल थोडासा खराब राहिला. वाईट चेंडूची सांगता. येस पहिला 38 सर्कलचं बंधन आहे आणि या षटकामध्ये तुम्हाला धाबा देखील जमवाव्या लागतील. एक आले, सुरुवात झाली. श्री गणेश केले वाईट या बॉलने. फुलटॉच बॉल, त्यावर फ्लिपचा फटका पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जणू काही बॉल आपण बघतोय ते चान्स बनली होती बॅटर दशरथसाठी, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजगत्या प्राप्त झाल्या आणि तदनंतर स्कोर बोर्डवर आपण बघतोय 3 धावा. ओहो, यावेळेस जबरदस्त झेल आणि प्रसादचा इथे खेळ संपुष्टात आलाय. विकेट क्रमांक पहिला परतीच्या प्रवासाला येत असताना प्रसाद बॅटर आउट. डीजे बॅटर मोहनला पाहू शकाल. मॅच मध्ये आता मोहनला कमबॅक करावा लागेल. यस 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 फटका चांगला आलाय. प्रॉपर टायमिंग. बॉल चाललाय गरंगळत फाईन लेग क्षेत्रामध्ये. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चालला 4 धावांसाठी. दमदार चौकार. इथून आलाय बॉल डॉट. खरं तर प्रसादची बॅटिंग चांगली राहिली होती. तदनंतर उभरता सितारा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं प्रसादकडे, परंतु मोहन ऑन फायर होत असताना आणखीन ठोकतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 4 चौकार.
असं वाटत होतं की बॅटिंग होईल की नाही, परंतु मोहनने सुरुवात चांगली केली. अद्यापर्यंत सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट होईल का? इथे घेतली झाली एक सिंगल धाव. षटक या ठिकाणी पहिलं समाप्त होत आहे. टीमची टोटल जाऊन पोचले 1 विकेटच्या मोबदल्यात 12 धावा. आता स्ट्रायकिंग एंडवर दशरथला पाहू शकाल, सॉरी मोहनच असेल, कारण एक धाव आली शेवटच्या बॉलवर आणि आकाशच्या चेहऱ्यावर आपण स्माइल बघतोय. येस, गोलंदाजी ट्रॅकवर आकाश जरूर आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली. 1000 रुपयांचा कॅश प्राइज देखील त्यांना प्राप्त झालं होतं आणि तदनंतर पहिल्या मॅच मध्ये देखील त्याने 5000 रुपये कमावले होते चौकार हॅट्रिकसाठी. म्हणजे असलेलं हे प्रेम. म्हणून तुम्ही पहिली मॅच खेळण्यासाठी ना आवर्जून सांगा की आयोजकांना कॉल करून की आमची मॅच पहिली ठेवा, कारण सन्माननीय दिनेश दादा रसाळ पहिल्या मॅचला उपस्थित असतात. ते पारितोषिक तेव्हाच लावलं जातं आणि ते पारितोषिक पटकावण्याचा प्रयत्न देखील खेळाडू करतात, परंतु शेवटच्या मोमेंटला ते पारितोषिक मिळत नाही आहे. त्यासाठी तुम्ही सातत्याने म्हणा की आमची पहिली मॅच ठेवा. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर 12 बनलेत. ओहो, इथे डायरेक्ट हिट होईल का? आता जर हिट झाला असता ना तर मात्र बायच्या स्वरूपात एक धाव घेतली जाईल आणि हिट झाला असता तर नक्कीच ते दशरथला परतावं लागलं असतं. परंतु जेव्हा जेव्हा दशरथ आलाय ना तेव्हा तेव्हा त्याची बॅटिंग चांगली राहिली. आज अस्तित्वाची लढाई आहे. ही मॅच भरपूर महत्त्वाची आहे. हे क्रिकेटमधलं युद्ध आहे ना, त्या युद्धामध्ये तुम्हाला फाईट द्यावी लागेल, प्रयत्न करावे लागेल, संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केल्याने नक्कीच तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचू शकता, परंतु तो प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी करणारी टीम लिमनाडी संघ आपण बघतो. हो, यावेळेस आकाश गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतो. फिरकीचा जादूगार म्हणून आकाशकडे पाहिलं जातं आणि तेच साध्य करत असताना आकाशचा पहिला बॉल येतो डॉट. सेकंड बॉल जो मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. शेवटचा सामना देखील पाहू शकाल. कोणता संघ रामा 11 पोखरवाडी टीम सोबत खेळेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आलाय निर्धाव आणि या निर्धावने केले सर्व उधार, अर्थात निर्धाव. नेक्स्ट सामना एस भगवान दादा आपणास विनंती आहे किती षटकाचा असेल हे देखील आपण कळवावे. यस, डॉट बॉल. मला तरी असं वाटतं की प्रथम आपण 4 षटकाचे खेळवतोय, तदनंतर सर्व 3 षटकाचे खेळवलं तर बेस्ट राहील, कारण टाइम तर दररोज होणार आहे यात शंका नाही, कारण आपण टाइमसाठीच मॅचेस भरवलेत. नाईट रजनी शृंखला. यस पंच, चेक करू का? यस, बॉडी चेक टच झाले का ते बघा स्टंपला. यस, पायाचा नो बॉल चेक करायचं का? यस, चेक केला जाईल. आमचा दिनेश भाऊंना देखील भरपूर घाई झाले झोपण्याची. लग्न झालंय का रे यांचा? नाही ना? यस पंच, चांगला बॉल आहे. बाउन्स नाही 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 नाही, फेर डिलिव्हरी आहे. म्हणजे चांगला बॉल सांगितला म्हणजे फेर, आणि वाईट चांगला मग फेर लवली. यस, दशरथ. यावेळेस दशरथचा ब्रँड चौदरवाडी गावची आणबाण शान ठोकतोय 6 धावांकरिता. इट्स आउट ऑफ द पार्क. आणि एलईडी टीव्ही, सॉरी एलईडी डायरेक्ट खाली पडली ना. ए बाबा, उद्या एलईडी लावा ती. एक खाली पडली ती. षटकार आलाय, धाव फलक जाऊन पोहोचला 19
19 या आकड्यावर 19 फेब्रुवारी 1630 ला ज्यावेळेस महाराजांचा जन्म झाला आणि तिथून जे उभं आयुष्य साम्राज्य घडवण्यात घालवलं, अगदी महाराजांना फक्त 50 वर्ष भेटले, म्हणजेच 50 वर्षाच्या त्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये साहेबांनी महाराजांनी जो इतिहास रचला, अगदी जर पाहिलं ना की छत्रपती हे नाव जरी आपण ऐकलं तरी देखील अंगाला शहारा येतोय. अगदी पाहिलं ना तर नक्कीच साम्राज्य जरूर निर्माण केलं, रयत घडवली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माडाचा त्रिवार मुजरा करतोय. सकाळच्या सत्रामध्ये असं सांगायला काही हरकत नाहीये, कारण आत्ता वाजलेत 4:02. मात्र आपण या ठिकाणी बघतोय आमचे 2 कॅमेरामॅन देखील जबरदस्त कामगिरी करतात. त्या कॅमेरामॅनला देखील मी सॅल्यूट करतोय की त्यांची अप्रतिम कामगिरीची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. नेक्स्ट बॉल. इस बॅटची टॉप एज जरूर होती, परंतु डॉट आलाय. धावा बनलेत 19. तिसरी ओव्हर मधील पहिला बॉल. इथे डॉट. गोलंदाज ऋतिकची दमदार कामगिरी. यस, पहिला बॉल जणू काय डॉट आलाय. सेकंड स्ट्रायकिंग एंडला मोहनला आपण बघतोय. शॉर्ट बॉल, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल अडवला गेला आणि तिथे घेतली जाईल एक सिंगल धाव. आता जबाबदारी असेल ती मात्र फलंदाज दशरथवर. यस, जरूर बघतोय आपण 20 बनलेत. षटक तिसरा प्रगती पथावर आहे. बॅट्समन तुम्ही पाहू शकाल दशरथचा हा बॉल अगदी गुडल्या स्पॉटवर हाताळ होता गोलंदाजाने आणि तिथून जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल ऋतिकला चूक नसताना जेव्हा जवळच्या विरोधात जातात ना तेव्हा माघार घेण्याऐवजी तुम्ही संघर्षाची तयारी ठेवा. म्हणजे संघर्ष जेव्हा जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तेव्हा ते संघर्ष तुम्ही शिगेला पोहोचू शकतात, परंतु तो संघर्ष आज तुम्हाला करावा लागेल. 20 बनलेत. काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा षटकार एखादा चौकार या मॅच मध्ये सर्व काही सांगून जाऊ शकतो, परंतु एक बॉल जरूर आलाय आणि स्कोर बोर्डवर आपण बघतोय 21 धावा. इक्वेशन जबरदस्त पाहायला मिळते. अगदी पाहिलं ना तर या ओव्हर मध्ये खर्च केलेत ऋतिकने 2 धावा, म्हणजे चांगली बॉलिंग आपण बघतोय. पहिला बॉल डॉट, सेकंड बॉल 1 धाव, थर्ड बॉल देखील डॉट आणि चौथ्या बॉलवर देखील 1 धाव, म्हणजे उर्वरित 2 बॉल बिग हिट पाहायला मिळेल का. आणि इथून हा देखील चांगला बॉल रिलीज केला. आता शेवटचा बॉल असेल, म्हणजे या बॉलवर तुम्हाला धावा घेणंच घेणं, तेव्हा कुठेतरी मॅच चांगली पाहायला मिळेल. कारण समोर आकाश आणि सुनील सारखा बॅटर आहे, अर्थात लिमनेवाडी टीम कडने हे देखील विसरून चालणार नाहीये. परंतु स्ट्रायकिंग एंडला मोहन आहे, त्याच्या बॅट मधून येईल का धावा. ओहो, यावेळेस अलॉंग द कार्पेटचा फटका एक तर बनले, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. आणि यस, पाहता पाहता तिथे 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्याचा प्रयत्न नाहीये. बॉल डॉट झालाय जरूर. 2 धावा, 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 23 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावा बनवायच्यात मॅच जिंकण्यासाठी 24. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक संगीत.
तो डीसी ऑपरेटर बघा, अजून एक मॅच खेळवायची बाकी आहे. 4:09 झालेत. अगदी आमचे दिनेशला देखील झोप आली नाहीये, कारण त्यांना देखील माहिती आहे आमचं लग्न बाकी आहे. ते देखील आम्ही कळूया. यस, येणारे 18 बॉल 24 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आहे. गोलंदाज प्रसाद, स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुनील, आकाश नॉन स्ट्राईक एंडला सुनील. अशी जोडी आपण बघतो. पहिला बॉल इथे कमालीचा राहिलाय. पहिला बॉल आलाय डॉट, आणि आमचे आकाश निरगुडे सर अगदी बघा स्टाईल कशी आहे त्यांची बघा, एकदम प्रॉपर. यस, खरं तर आम्ही नाव उदयास नक्कीच आणू त्यांचा देखील. जणू काय हरी आणि सुरेशचा नाव आम्ही केलाय, तसे प्रयत्न देखील करू. इथे कव्हर ड्राईव्ह मध्ये जबरदस्त स्ट्रोक. बॉल चाललाय सेकंड बॉलवर, दमदार स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. 4 धावा. लिमनेवाडी टीमचे जी बॅटिंग लाईन आहे ना, ती जबरदस्त पाहायला मिळते. अगदी प्रत्येक बॉलवर कशा प्रकारे खेळणं, कशा प्रकारे प्रत्येक बॉल डिफेंड करणं, हे देखील त्यांना ठाऊक आहे. आणि इथे फर्स्ट बॉल आलाय डॉट, सेकंड बॉलवर चौकार, थर्ड बॉल देखील आलाय डॉट. 38 सर्कलचं बंधन आहे असं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी. प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मात्र आपल्याला पाहायला मिळतो. हो, बॅटची टॉपेज, फिल्डिंग जबरदस्त, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, आणि इथे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सहजगत्या प्राप्त झाला. पहिलं ना तर एक धाव आली, आणि इथे एक धावेने धाव फलक जर पाहिलं तर 5 या धावसंख्येवर आपण बघतो. 24चं टार्गेट आहे. 21 आता जर पाहिलं तर 19 धावा बडवाव्या लागते मॅच जिंकण्यासाठी. 5 बनलेत. कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. आज स्पेल जर पाहिला ना, फर्स्ट पूर्वार्ध या ठिकाणी जरूर आपण पाहिला. सेकंड पूर्वार्ध चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्ही पाहू शकाल आता सुनीलला, ज्याच्याकडे क्षमता आहे तो सुनील मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग मार्कवर वडा स्ट्रोक, स्टँड इन डिस्पॅच, ओव्हर दी रोप. बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुनील ऑन फायर. 6 धावा. येते सिक्सर. अद्यापपर्यंत ना सुनीलची बॅटिंग आहे ना ती कमालीचे राहिले. जेव्हा जेव्हा सुनील आलाय तेव्हा तेव्हा अडचण दूर केलाय. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी बाद में हमारी. आणि हेच सांगत असताना सुनीलच्या बॅट मधून आणखीन एक दमदार स्ट्रोक. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6+1 7 धावा, आणि या 7 धावा मिळून धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल 18 धावा. आणि येणारा बॉल असेल फ्रीट. षटक क्रमांक चालू आहे. पहिलं धावा बनलेत 18. 24 धावसंख्येची गरज आहे, परंतु सुनीलने आज मन जिंकलेत. ऑन स्ट्राईकला वडा स्ट्रोक. मॅच फिनिश केले. पहिल्याच ओव्हर मध्ये धावा बनलेत ते मात्र 24. आणि वेल प्लेड टीम लिमनेवाडी. बॅटर सुनीलचं कौतुक. हार्ड लक टीम चौदारवाडी.
खेळ चांगला गेला, दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि बॅटर असं म्हणत जाताना की रात नाही सपने बदलते, मंजिल नाही कारवा बदलता.